नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 ही आपण सिरीज चालू केलेली होती, पूर्णपणे संपलेली आहे आणि आशा करतो की ते पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील। तर परवा दिवशी आपला 10वीचा रिझल्ट लागला, तर आपला पहिलाच वर्ष होता आणि आपले विद्यार्थी होते 12, त्याच्यामधले 4 जण 90 ते 85च्या दरम्यान आहेत आणि 3 जण 90+ आहेत। तर चांगल्याच प्रकारे रिझल्ट लागलेला आहे आणि 100% निकाल लागलेला आहे आपल्या क्लासेसचा। तर आशा करतो की यापुढे आपल्याला पूर्ण विद्यार्थी आपले जेवढे काही आहेत 15+ आत्ता सध्या, ते सगळे 90 अबोव असतील पुढल्या वर्षी। याच वर्षी पहिलाच वर्ष असून तरी आपला रिझल्ट भरपूर चांगला लागलेला आहे त्याप्रमाणे बघायला गेलं तर पुढल्या वर्षी नक्कीच सगळे विद्यार्थी आपले 90+चे असतील आणि जे काही विद्यार्थी आता 80+चे आहेत त्यांना थोडंसं वाईट वाटेल, पण ठीक आहे, चालते। जे अभ्यास कमी पडला आहे ते पुढल्या वर्षी पूर्ण करा, म्हणजे 12मध्ये चांगली पर्सेंटेज घ्या आणि जे काही आहे ते इथंच हे करा। तेवढं नर्वस व्हायची गरज नाही, कारण कोणतंही मार्केटमध्ये वस्तू आल्यानंतर स्टार्टिंगला कमीच असते। जसं जसं अपग्रेड होत चालाल त्याप्रमाणे त्याची रेट वाढत जाते। तसंच तुमचं पण असेल, जेणेकरून तुम्ही आत्ता जे कमी मार्क पडलेत, तुम्ही फक्त सक्सेस व्हायला उशीर आहे, तेच तुम्हाला मार्क सांगण्यात अभिमान वाटेल। कारण आत्तापर्यंत जे मोटिवेशनल स्टोरी पाहिलेले आहेत आपण, त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही बघा 10th नापासचे सुद्धा आज कुठे आहेत त्याच्याच ठिकाणी जर आपण स्वतःला ठेवून बघा, 3 वर्ष द्या स्वतःला, त्याच्यामध्ये जर तुम्ही काही सक्सेस झालात तर हेच लोक आज तुम्हाला असणारे उद्या तुमच्या नावानं टाळ्या वाजवतील नक्कीच। आणि मी नक्कीच सांगू शकतो की फक्त तुम्ही स्वतःला 3 वर्ष द्या, त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस व्हाल आणि सक्सेस झाल्यानंतर हेच मार्क तुम्ही स्वतः नाही तर तुमचे 4 लोक आज जे बोलणार आहेत तेच तुम्हाला अभिमानानं सांगतील की 10वीला एवढे घेतलं तर आतला कुठं आहे। तर याप्रमाणे तुम्ही फक्त स्वतःला विश्वास ठेवा स्वतःवर आणि बोलणाऱ्याकडून, आणि हे एक अपयश आणि अपमान हे नक्कीच जीवनामध्ये एकदा का होईना व्हायला पाहिजेच, त्याच्याशिवाय आपण प्रगतीच्या वाटेवर जाणारच नाही। जेवढे काही मोटिवेशनल स्टोरी आहेत ऐकून काहीच फरक पडत नाही, जेवढं तुम्हाला अपमान आणि अपयश येईल त्याच्यामध्ये जेवढी ऊर्जा आपल्या अंगात भरेल त्यापेक्षा हे मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे ऐकून काहीच फायदा होणार नाही। कोणी जरी आपला अपमान केला तर आपल्या अंगात एवढी आग पडते की बस तेच आग तुम्हाला इथं दाखवायची, कुठंतरी जाऊन सक्सेस व्हायचं आहे आणि तिथं तुम्हाला चांगलं, म्हणजे ज्या बी क्षेत्रात जाल त्याच्यामध्ये टॉप करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे आज लोक असणार आहेत ते तुमच्या नावानं टाळ्या वाजवतील। माना कि अब तो शुरुआत है, लेकिन ज़्यादा नहीं, तो दूसरों से थोड़ा कम है, लेकिन अब तो शुरुआत है। इतना तो यकीन है खुद पर और खुद की मेहनत पर, एक दिन उड़ान करेंगे तो आसमान जरूर छू लेंगे। धन्यवाद।